उद्या धुवायची होती मला केस, म्हणून मग मी इथं केसांना तेल लावून घेत होती. आता सध्या तरी ना 2 दिवस तरी मी केसांना तेल लावून ठेवतेच. याच्या आदल्या दिवशी पण मी केसांना तेल मस्त असं लावून ठेवलेलं आणि त्यानंतर म्हणजे उद्या केस धुवायची तर आज पण केसांना तेल लावून घेतलेले, जेणेकरून कसं जरा बरं वाटतं, डोक्याला पण शांत. आणि सध्या मला या इंदुलेखा तेलामुळे हेअरफॉलचा जरा फरक पडलाय. आणि त्यानंतर मला या 2 साड्यांना फॉल पण लावून घ्यायची होती. कस्टमरला या साड्यांना म्हणजे या कस्टमरची जास्त करून साड्यांना बिडिंगची फॉल लावलेली असते, म्हणून मग मी दुसरे मशीनवरून म्हणजे दुसऱ्या जाऊबाईंच्या मशीनवरून बिडिंग करून आणलेली आहे आणि मग मी इथं हात शिलाई करण्याचं काम चालू होतं. बघा या 2 साड्यांना मी फॉल लावून घेतलेला. ही एक होती ब्लॅक कलरची आणि एक अशी मँगो कलरची अशी साडी होती. दोन्ही साड्यांना फॉल वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर इकडं आईंचं म्हणजे सासूबाईंचं काम चालू होतं, जे आमचं म्हणजे शेतातील जे तांदूळ आहेत ना ते भाताचं तांदूळ करून आणलेलं आणि तेच टाकीमध्ये भरण्याचं काम चालू होतं. आणि ही जी पावडर असते ना, ही पावडर लावली ना की म्हणजे जास्त आळ्या पोपेटी वगैरे होत नाही तांदळांना. आणि इकडे बघा हे जो बाकीचा आहे ना तो पण सर्व भरून घ्यायचा आहे. आम्ही दरवर्षी म्हणजे एक म्हणजे भातासाठीचं वेगळं आणि भाकरीसाठीचं वेगळं असं 2 टाक्या भरून ठेवतो, म्हणजे कसं वर्षभर टेन्शन पण राहत नाही. तर माझं इथं आईंनाच मदत करण्याचं काम चालू होतं. इथं हॉलमध्येच त्यांनी घेतलेले ना पावडर लावण्यासाठी. तुम्ही इथे किचनमध्ये जे 2 टाक्या आहेत ना, तुम्ही कधी पण किचनमध्ये बघत असाल ज्या 2 टाक्या आहेत ना, त्या एकात भाताचा आणि एकात भाकरीचा तांदूळ. तर अशा प्रकारे आम्ही दोघींनी सासू सुनांनी मिळून वर्षभराचा हा काम एक पूर्ण करून झाले. आता बाकीच्या उन्हाळी कामांना सुरुवात करीनच मी, ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. असं चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.